देवप्पा दिमागोळ घालतो हाय आणि हिथं मला आईनं काय बी करायचं नाही म्हणून सांगितलं हाय. काय तुझ्या मनात आहे कळना झालंय. अवघड दिसत्यात. अय्यो किडे अय्यो. चला निघतो मी. अय्यो मयप्पा, अरे जुने दिवस आठवले की रे. हे बघा जे झालं गेलं गंगेला मिळालं बघ. आता सोडू नको बघा आमची सोबत म्हणतोय मी. मयप्पा कसं आहे, चांगली संगत असली का समद चांगलं होतं या बघ. अय्यो आता पण नेहमी माया बरोबर असतात. हा, कधी काही वाईट झालं का त्यांचं? अय्यो तू माझ्या सोबत असतोस की मी तुझ्या रे? तेच ते पण आता मी का शाळेत गेलो का? अय्यो यू कम वाडा युअर लेग इज कटिंग बघ. म्हणजे कळेल. पंच मला ठाव आहे, तुम्ही गावाचं भलंच करणार. तुमच्या आड येणार नाही आम्ही. अय्यो काय लागलं तर हाक मारा लगेच. ते बाळू काही दिसला नाही 2-3 दिवसापासून. कामच हाय तेवढंच बघता त्या. अय्यो तसं नाही रे मयप्पा, पण तुझी लेक नात रडत रडत गेल्या म्हणून काळजी वाटली विचारतो बघ. काय बी काळजी करू नका. हा मयप्पा, तू बी कधी बी काही बी लागलं ना नेसती हाक मार बघ. हा अय्यो मयप्पा बोललं की होतं की रे मोकळं. मन म्हणतोय मी. वय वय सांगतो समजच दमान. राम राम. राम राम नाही, कुंडम कुंडा भुंडम भुंडा. अय्यो अय्यो देवप्पा चेष्टा करतो, देवप्पा चेष्टा करतो. अरे तुझ्या बरोबर मी पण जाईन की रे 12च्या भावात. कुंडम कुंड बुंडम बुंड. अय्यो अय्यो. पंच जिजे बाची वाट बघत बसू नका. हा अशी कशी जाईल म्या? आणि आज तर त्याला भेटल्या बिगर जाणारच नाही. निस्ती भेटणार नाही, चांगलं कान धरून ऐकवणार आहे. अगं पण हे कधी येणार माहित नाही. तू कशा पायी ताट करते? माझी एवढी काळजी असती तर मला रातच्याला सांगावं धाडला नसतास होय. आय रातच्यालाच बोलवायला पाहिजे होतं जिजीला. अगं राहू दे, मी आधी थांबते तुझ्या संग. जिजी काय सांगू, अगं घर एवढं सुखात होतं बघ. असं वाटायचं पांडुरंगाला अजून काय बी मागाय न ग. कशाची म्हणून कमी नव्हती बघ. हे समजा असं का घडतंय तेच कळत नाही. अगं तू नग जीवाला घोर लावून घेऊस. समद पार पडतंय नव चांगलं. मायापाला काय कळत नाही का काय? समजून सांगून नाही ऐकलं ना तर चांगलं रागावून सांगते बघ. मला वाटतं पाणी आण. तुला सांगितलं होतं नव, योका घेऊन आला. का त्याच्या हातून काय कडू लागतंय होय र? हा वय त्याच्या हातनं ही खायते. बघितलंस नव जिजे, आधी बरा होतास की
आता काय झालं? हीट आला या संसाराचा. वाटतं आग लावून टाकावी या संसाराला. अव पण समजा तुमच्या मनाप्रमाणे तर झालंय की लेक जावई नात गेले की घर सोडून. अरे दादा ये तू नाही, तुझ्या तोंडनं दुसरं कोण तर बोलतंय. ए तू काय करतीस इथं? असं आज पातूर तर नाही विचारलंस कधी, आणि तुझी इच्छा नसेल तर जाते म्या. काम गो दे, एक एक करून समद्यासनी घराच्या बाहेर काढायचं ठरवलेलं दिसतंय. थांब, आता मी आज बघते ह्याच्याकडे. तू मधी पडू नकस. कुठं गेला होतास? तुला काय करायचं? ही काठी बघितलीस का? पाठीत बसली ना का येईल डोसका टाळ्यावर. ए म्हातारे, माझ्या वाटेला जाऊ नका. काय काय लेख नाही मी तुझा. जा घरला, नाही थांबायचं इथं. जे संपलं की ग. नाती गोती नाही राहिली, सगळं सोयरं नाही राहिलं. घर पार खाली झालं बघ माझं. बाहेरची असली ना तरी तुला लेकच समजत होते रे. या म्हातारीचे डोळे उघडलेच बघ तू. नाही, मला बोलल्याचं काही वाईट नाही वाटलं, पर पोरा माणसं तोडू नकस र बाबा. अरे नाती हाय तर समद हाय र बाबा. शेवटचं नातं हाय तिथ्या पांडुरंगाशी, हे बी ठेवलं नाही यांनी. हे देवप्पाकडे जाऊन आलं. बस बडबड नका. आधीच लय ताप झालाय माझ्या डोसक्याला. आय तू माझं तोंड बांधून ठेवाय नका होतं. ए बाया, उठ देवाला खालना. देवापाचा सांगावा येईल कधी बी. भेटायला जायचं आहे त्याला. तू बाळू जावा बघा तेव्हा अंगणात नाही तर घरात. हा बाहेर का येत नाही? बर त्याला विचारायला जातो वाकड्यात शिरायचा. आय भांड्या, अरे एकलाच खेळतोयस रे? मग एक काम करतोयस का? होय. यो बाळ्या दिसत का? हा त्याच्याकडे जायचं. नाही बा. अरे जात. अरे त्याच्याकडे जायचं आणि त्याला विचारायचं, खेळाया येतोस का बाहेर? काही बी करून तो बाहेर आला पाहिजे. मग मला काय देणार? पंचाच्या घरचा लाडू. ते गुंडप्पा कसा चरत असतो, लाडू देऊन तो. जा येतो का बाहेर? नाही, खेळलो असतो. मला बाहेर यायचं नाही. काय लाडू. अरे लाडू करायचा म्हणजे आधी दळाया पाहिजे, मग भाजाया पाहिजे, मग तळाया पाहिजे, मग लाडू बांधायचा आणि देतो नंतर. आता मला लाडू दे. येडा झाला काय? पंच
अय्यो अय्यो महादेवा महालिंगराया, आज कशी काय या पंचाची आठवण झाली तुम्हाला रे? पंच, गावात काही खरं नाही बघा. शेतातल्या पिकानं मान टाकली बघा. अय्यो निसर्ग कोणाच्या हातात? तुझी बायको आज काय भाजी करणार तुला ठाऊक असते? मला पण ठाऊक नसते बघा. तसं रे, मग पाऊस कधी पडणार, ऊन कधी पडणार, पिकाचं काय होणार आपण कसं ठरवणार? म्हणून म्हणतो बाबांनो, कष्ट करा, कष्टाला पर्याय नाही बघा. लोकांनी बिपान बसले. अय्यो भ्यायचं काय कारण? आपणच इथे असताना घाबरायचं नाही बघा. हे माझी बंदूक घेऊन रे, दाखवतो तुम्हाला. हे काय? बंदूक. घाबरायचं नाही बघा. ही का दाखवली तुम्हाला? अजून एक वाड्यात 2 बंदूक माझ्याकडे, खेळण्यातली नाही बरं का, खरी बंदूक. ह्यात गोळ्या, खऱ्या गोळ्या. गोऱ्यांनी मज दिल्या 2 बंदूक. हा खटका दिसतो, खटका तो असा ओढला ही गोळी बाहेर, माणूस वर ढगात. अय्यो अय्यो, घाबरायचं नाही. हा पंच असताना म्हणून दाखवली की हो बंदूक. पण आता खायचं का आम्ही? अय्यो पुरणपोळ्या करून खा की रे, कोण विचारायला येतं तुला? तुमच्या खायचं मी बघायला लागलो तर कारभाराचं कोण बघणार? अय्यो मी आचारी नाही बघ. तरी बी पंच, आमच्या करता काहीतरी करा. अय्यो असं म्हणतो तर मग करायला पाहिजे. करू काहीतरी. उद्या गोऱ्यांनी विचारले तर काय करायचंय? चला वाड्यात बसून बोलू. चला चला म्हणतोय मी, चला वाड्यात. वाड्यात बसून बोलू. अय्यो गुंडू 3 न पा. तीन. अय्यो अजून थोडं. अय्यो काय आहे घरात एवढी गर्दी? म्हणजे गुंडूला खाऊ सुद्धा देत नाही बघा तुम्ही. अय्यो वैजंता, मी गावचा पंच की हो. गावकरी त्यांच्या अडचणी मला नाही सांगणार मग कोणाला सांगणार? आता एवढं काय आभाळ कोसळलं म्हणते मी. सगळं छानच दिसतंय की मला. अय्यो सांगतो सांगतो सांगतो. अय्यो या सांगा की लवकर. अय्यो या शिवप्पाच्या शेतात पडली की हो कीड. काय रे शिवप्पा? होय होय पंच, माझ्या बी. आणि आमच्या बी. अय्यो ऐकलं तर? गावातल्या सगळ्या शिवारावर पडली की हो कीड. अय्यो असे कसे झाले अचानक म्हणते मी. अय्यो अचानक झाले बघा. पाण्यात काळ साप बी दिसतात की. अय्यो साप विसरलोच होतो की मी. अय्यो अय्यो काय झालंय गुंडप्पा? हे असलं सापाचं पाणी मी नाही पिणार. अय्यो गुंडू, आपल्या विहिरीत नाही बघ साप, गावच्या विहिरीत. आता गरिबांना कसं जगायचं पंच? पंच काय करणार त्याला? ती आमची जबाबदारी नाही. आणि हा देवीचा कोप दिसतोय मला. अय्यो बरोबर बोललात की तुम्ही. गावच्या जत्रेत देवीच्या खोडा कोणी घातला? बाळू ना. अय्यो गावात नवनवीन रोज चेटूक कोण करत? बाळूच. आता एवढं सगळं होऊनही अजूनही कळत नाही का म्हणते मी. आणि गावात जे आखरीत घडतं त्याला जबाबदार कोण? बाळू. पंच, आता तुम्हीच वाट दावायची. आता आम्ही काय करणार त्यात? अय्यो अय्यो वैजंता, करू काहीतरी नक्की करू बघा गावासाठी.
बाळू मी जाते. जिजे तू बरी आहेस ना? अरे माझं काय आता बरं काय झालं रे तुमच्या घरादाराचं? सुंदरा म्हणती तसं दृष्ट लागली बघ घराला. मला ठावा होत बाण नाही ऐकणार तुझं. आज पातूर कधी आवाज सोडून बोलला नाही माझ्याशी. मी काठीचं दणक बी दिलं कवा कवा, पर बिन बोबट सगळं शब्द ऐकून घेतलं. पर आज मात्र समजा संपलं. या म्हातारीची काय बी किंमत राहिली नाही या घरात. घर फिरलं की घराचं वास फिरतात ते असं बघ. बाळू बाळू अरे काय करायचं रे आता? जिजे म्या काय करणार? माझा हात बांधून ठेवला आहेत ना. एका दिवसात होत्याचं नव्हतं झालं रे. बा उलट बोला म्हणून यायचं सोडू न ग. आईसाठी तरी येत जा. अरे असं कसं एकलीला सोडू आम्ही? आणि मायाप्पा दादाला काय आम्ही आज वळतो आहे का? डोक्यात राग गेला की कुणाचा बी नसतोय बघतो. ते जाऊ दे. तुझा पाय बरा आहे ना जिजे? वय अरे तुझा हात लागला आणि पाय बरा झाला बघ माझा. पर तू मला असं दुःखात बघितलं की जीवलाही दुखतो रे माझ. बाण देवपाकडे जायला न ग होत. पांडुरंगाचं करायचं सोडून त्या देवापाच्या कशाला नादी लागलाय कुणास ठाव? बुद्धी फिरली की असंच होत या. बाळू जाते मी. जाते नाही येते म्हणायचं. देवाप्पा देवाप्पा काय र? अरे भूतानं धरलं का काय तुला? नाही जी. मग कशा पायी धापा टाकतो यार? अहो देवाप्पा तुम्ही असताना कुणाच्या ताकद आहे का ह्या मंगळाला हात लावायचे? बोल. अहो देवाप्पा तुम्ही टाकलेलं पान जिथं पाहिजे तिथंच पाडतात. ठाव हाय मला. काय दिसलं हिरीच्या पाण्यात? बोल. अहो त्या हिरीतल्या सापानी अख्ख्या गावात काहूर माजलंय. माजू दे काहूर. एक ध्यानात ठेव, नाक दाबल्या बिगर तोंड उघडत नसत या. म्हणजे अरे लोकांनी त्रास झाला तरच या देवप्पाचा दरबार भरलेला राहील बघ. बरोबर आहे. अहो देवाप्पा समज कसं तुमच्या मनाप्रमाणे होतंय बघा. तो मायाप्पा बी आता आपल्याच तळ्यात आला आहे. अरे त्या बाळ्याला एकटा पाडायचा तर त्याच्या घरच्या माणसाची तोडाया नग का? म्हणून त्या मायाप्पाची बुद्धी फिरवली म्या. काय डाव टाकलाय देवाप्पा तुम्ही? आता बघा कसा घेऊन येतो त्या बाळ्याला तुमच्या पायापाशी. येऊ दे मग बघ कसा बडीवतो त्याला काठीनं म्या. हो बरं देवाप्पा मला कवा कवा भ्या वाटतंय का तो पंच आपल्यावर फणा उगारतो का काय? अरे उगारू दे. त्याचा फणा कसा ठेचायचा ते ठाव आहे ह्या जोग्याला. त्या पंचाचं ठाव नाही पण एक दिस अख्ख्या पंचकृषीतल्या बाया बापड्या इथं तुमच्या इथं पाया पडायला येणार देवाप्पा. मंगळो
अगदी तू म्हणतो तसं होईल बघ. देवी आई हाय आपल्या संग. पण या समजा गडबडीत आपण हे इसरायानं ग का आपल्याला देवी आईला ओळखायची हाय. बरोबर आहे.